तुम्ही कोणाच्या ताब्यात आहात, शकुनीच्या की विदुराच्या? तर मंडळी, आपल्या आतमध्ये दोन मनं असतात. एक मन आपल्याला आधार देणारं, आपल्याला संतुलनात ठेवणारं, आणि दुसरं मन जे आपल्याला कुरवाळतं, भडकवतं आणि अहंकाराला उकसवणारं. शकुनी म्हणजे त्या दुसऱ्या मनाचं प्रतीक, जे प्रतिक्रियात्मक आहे, जे असंतुलित आहे, जे जखमांना कुरवाळतं आणि अहंकाराला पेटवतं. पण आपल्या आत एक दुसरं मनही असतं, जे आपल्याला थांबवतं, जे आपल्याला संतुलनात ठेवतं, जे आपल्याला पुन्हा समतोलाकडे परत आणतं. महाभारतात त्या मनाचं नाव आहे विदुर. चला तर आज आपण त्या विदुराला भेटूया. तर मंडळी, महाभारतात विदुर एक अत्यंत वेगळं पात्र आहे. तो ना राजा आहे, ना सेनापती, ना योद्धा. त्याच्या हातात तलवार नाही, त्याच्याकडे सैन्य नाही, पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी फार थोड्यांकडे असते. ती म्हणजे स्वच्छ दृष्टी. आधी आपण त्याच्या नावाकडे पाहू. विदुर हा शब्द संस्कृतमधील विद या धातूपासून आला आहे. विद म्हणजे जाणणं, समजणं, स्पष्ट पाहणं. म्हणजेच विदुर या शब्दाचा अर्थ होतो जो स्पष्ट पाहतो तो. पण इथे जाणणं म्हणजे माहिती असणं नाही. हे पुस्तकाचं ज्ञान नाही, हे त्या बुद्धीचं ज्ञान आहे, जी अहंकारापासून थोडी दूर उभी राहून स्वतःकडे पाहू शकते. म्हणूनच विदुर म्हणजे आपल्यातली निष्पक्ष बुद्धी, जी शांत असते पण अत्यंत स्पष्ट असते. महाभारतात विदुराला सगळं दिसत होतं. दुर्योधनाचा हट्ट, शकुनीचा डाव, कौरवांचा आंधळेपणा आणि येणाऱ्या विनाशाची चाहूल. तो वारंवार सावध करत होता, थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं कोणी ऐकलं नाही. का? कारण विदुर गोड बोलत नव्हता, तो सत्य बोलत होता. आणि सत्याचं एक वैशिष्ट्य असतं, तो आपल्याला कुरवाळत नाही, लुभावत नाही, ते फक्त आरसा दाखवतं. आणि आरसा अनेकदा सुखद नसतो, म्हणून विदुर दुर्लक्षित राहिला. पण आता जरा शांतपणे आपण स्वतःकडे पाहूया. महाभारत बाहेर घडलं असं आपण मानतो, पण खरं रणांगण आपल्या आत आहे. आपल्यातही अनेक पात्र आहेत. आपल्यातला दुर्योधन जो हट्ट धरतो, आपल्यातला शकुनी जो तर्क देतो, आपल्यातला कर्ण जो जखम दाखवतो, आणि या सगळ्यांमध्ये शांतपणे उभा असतो तो म्हणजे आपल्यातला विदुर. तो कधी ओरडत नाही, तो फक्त हलकासा संकेत देतो. कधी एखाद्या निर्णयाच्या आधी आतून एक आवाज येतो, जरा थांब, हे योग्य नाही, या मार्गाचा शेवट चांगला नाही. तो आवाज कोणाचा असतो? तो विदुराचा आवाज असतो. पण एक गोष्ट लक्षात येते का? विदुराचा आवाज फार शांत असतो, आणि म्हणूनच आपल्यातले दुर्योधन आणि शकुनी त्याला सहज दाबून टाकतात, कारण त्यांचा आवाज मोठा असतो. पण इथे एक अजून सूक्ष्म गोष्ट आहे. विदुर म्हणजे अंतिम सत्य नाही, तो अजूनही बुद्धीचाच भाग आहे. तो आपल्याला योग्य अयोग्य दाखवतो, तो संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो, पण तो अजूनही रणांगणातच उभा आहे. त्याच्या पुढे अजून एक पायरी आहे, जिथे पाहणारा स्वतःही शांत होतो, अंतर्मुख होतो, जिथे निर्णय घेण्याची धडपडही थांबते. पण तिथपर्यंत पोहोचण्याआधी विदुराची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण विदुर किमान आपल्याला आंधळेपणातून बाहेर तरी काढतो. तो सांगतो, थांब, पहिल्यांदा स्पष्ट पहा. म्हणून कदाचित शेवटी एक छोटा प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे. तुमच्यातला विदुर अजून बोलतो आहे का? की दुर्योधन आणि शकुनीच्या गोंगाटात त्याचा आवाज हरवून गेला आहे? कारण ज्ञानाचा आवाज कधी मोठा नसतो, तो शांत असतो, पण तो नेहमी स्पष्ट असतो. प्रश्न इतकाच की आपण ऐकतो आहोत का तो आवाज? यावर विचार नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.